नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालयातील लघुलेखक पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये लघुलेखन व टंकलेखन चाचणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या लवकरच मुलाखती घेतल्या जाणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा न्यायालयामध्ये पूर्वी भरती झालेल्या लघुलेखकांना त्यांच्या मुलाखतीमध्ये साधारणपणे कोणत्या विषयावर प्रश्न विचारण्यात आले होते, त्या अनुषंगाने आता होणाऱ्या मुलाखतीमध्ये नेमके कोणत्या मुद्द्यांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात याबाबतची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. क्रमांक 1. उमेदवाराचा परिचय. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत जिल्हा न्यायालयाच्या लघुलेखकांच्या मुलाखतीमध्ये सुरुवातीला उमेदवाराचे नाव, गाव, त्याचे शिक्षण व कौटुंबिक माहिती इत्यादीबाबत प्रश्न विचारले गेल्याचे दिसते. त्याकरिता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचा परिचय योग्य रीतीने देण्याचा सराव करावा. क्रमांक 2. चालू घडामोडी. विद्यार्थी मित्रांनो, मुलाखतीमध्ये आपला परिचय दिल्यानंतर साधारणपणे दैनंदिन चालू घडामोडींबाबत प्रश्न विचारण्यात आल्याचे दिसते. याकरिता तुम्ही मुख्यतः चालू वर्षामध्ये राजकारण, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, भौगोलिक घटना, विविध नियुक्त्या याबाबतच्या लेटेस्ट चालू घडामोडींबाबत माहितीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. क्रमांक 3. इंग्रजी शब्द. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत जिल्हा न्यायालयाच्या लघुलेखकांच्या मुलाखतीमध्ये उमेदवारांना इंग्रजी भाषेतील अवघड शब्द, त्यांचे स्पेलिंग व अर्थ विचारण्यात आल्याचे दिसते. त्याकरिता तुम्ही मुख्यतः इंग्रजीमधील विविध अवघड शब्द व त्यांचे स्पेलिंग याबाबतचा सराव करणे आवश्यक आहे. क्रमांक 4. कॉम्प्युटर. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत जिल्हा न्यायालयाच्या लघुलेखकांच्या मुलाखतीमध्ये उमेदवारांना कॉम्प्युटर हाताळणीकरिता वापरण्यात येणाऱ्या विविध शॉर्टकट कीज तसेच कॉम्प्युटरचे विविध कमांड याबाबत प्रश्न विचारण्यात आल्याचे दिसते. त्याकरिता तुम्ही कॉम्प्युटरबाबत व त्याच्या शॉर्टकट कीज व विविध कमांड याबाबतीत जास्तीत जास्त अभ्यास करणे आवश्यक आहे. क्रमांक 5. न्यायिक जिल्ह्याची माहिती. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत जिल्हा न्यायालयाच्या लघुलेखकांच्या मुलाखतीमध्ये साधारणपणे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये उमेदवारी अर्ज भरला असेल त्या जिल्ह्याच्या भौगोलिक, ऐतिहासिक घटना, प्रेक्षणीय स्थळे तसेच त्या जिल्ह्यातील थोर व्यक्ती याबाबत प्रश्न विचारण्यात आल्याचे दिसते. त्याकरिता तुम्ही ज्या जिल्ह्याकरिता उमेदवारी अर्ज भरला असेल त्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती मिळवून अभ्यास करणे आवश्यक आहे.